गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात काँग्रेस पक्षात एक हळकंप उडालेली आहे। सध्या काँग्रेस पक्षात लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी ज्या उमेदवारांची नावात चर्चा होती, नामदेवराव उसैंडी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षात नाराज असलेले उसैंडी आपल्या सोबत आहेत। हे सध्या राजीनामा देत आहेत, तर कोणता राजीनामा देत आहेत आणि तुम्ही सध्या लोकसभा निवडणुकीच्या यादीत चर्चेत होता, काय म्हणा? मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचा अध्यक्ष आहे। मला पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून आदिवासी माणसांना काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि मी गडचिरोली चिमूर या लोकसभा क्षेत्रातील रहिवासी असून मी या अगोदर 2 वेळा या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे। 2014 मध्ये मोदी लाटेमध्ये सुद्धा आम्हाला 3 लाख मतं मिळाली। 2019 मध्ये आम्हाला 4,42,442 मतं मिळाली। 5 वर्षामध्ये मी मेहनत करून 1,42,000 मतं ही वाढवली। त्यानंतर आता आम्ही पक्षाकडे एक दावेदार म्हणून तिकीट मागितली होती, परंतु आम्हाला पक्षाची उमेदवारी न देता या क्षेत्राबाहेरील उमेदवार या ठिकाणी देण्यात आलं आणि काय बघितलं त्याचं मला माहीत नाही, परंतु अशी चर्चा आहे की पैसेवाला आहे म्हणून बाहेरच्या उमेदवाराला त्यांनी तिकीट दिलं। खरं वास्तविक गडचिरोली चिमूर हा लोकसभा क्षेत्र इथले स्थानिक जे आदिवासी आहेत यांची लोकसंख्या गृहीत धरून हे राखीव ठेवण्यात आलेली आहे। घटनेमध्ये तरतूद अशी होती की या भागातील प्रतिनिधित्व मिळावं आणि स्थानिक व्यक्तीने या भागातील प्रतिनिधित्व करून इथले प्रश्न समस्या या लोकसभेमध्ये मांडाव्यात आणि त्या सोडवाव्यात ही अपेक्षा घटनाकाराने आरक्षण ठेवत असताना केलेली होती। त्याला बगल देऊन फक्त आणि फक्त पैसा पाहून क्षेत्राच्या बाहेरील उमेदवाराला उमेदवार दिले, त्यामुळे हा आमच्या स्थानिक लोकांवर अन्याय झालेला आहे। गडचिरोली चिमूर क्षेत्रातील लोकांवर हा अन्याय झालेला आहे। त्यामुळे मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचा अध्यक्ष, त्यालाच न्याय मिळत नाही या काँग्रेस पक्षामध्ये यांच्या या गटबाजीमुळे कुरघोडीमुळे, तर येथील आम आदिवासी जनतेला काय न्याय मिळेल याचं फार आम्हाला द्वेषानं असं म्हणावं लागतं। त्यामुळे मनावर मोठं दगड ठेवून या महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस पदाचा मी राजीनामा दिला। सर, नेहमीच काँग्रेस पक्षात गटबाजी दिसत होती आणि आताही गटबाजी दिसलेली आहे आणि तुम्ही या अगोदर आमदार होते, तर मोठ्या पदावर असताना तुमच्यासोबत अन्याय झाला, तर गटबाजीमुळे सध्या काँग्रेसचे अस्तित्व काय? नाही बघा, आम्ही सगळे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेला या भागातील लोकांना न्याय मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, पक्ष वाढवत होतो, परंतु कुरघोडी करण्यासाठी हा मुख्यमंत्री अजून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची सरकार आली नाही, परंतु आपली महत्वाकांक्षा मुख्यमंत्री मी झालो पाहिजे म्हणून गटबाजी करून याची तिकीट कापा, त्याची तिकीट कापा, आपल्या माणसाला द्या। खरं म्हणजे या ठिकाणी ते जे उमेदवार आहेत ते गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी होते। प्रभारी हा निपक्षपाती पाहिजे। जो व्यक्ती उमेदवारी मागत आहे तो प्रभारी कसा असू शकतो आणि त्याला उमेदवारी कशी मिळू शकते? उद्या महाराष्ट्रात जर सरकार आली तर चेन्नीथाला जिल्हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार आहेत का? मग अशा प्रकारे जर कुरघोडी करून आमच्यासारख्या प्रामाणिक माणसाला आणि या भागामध्ये पूर्ण पक्ष वाढवण्याचं काम केलेल्या व्यक्तीला हे जर अशा प्रकारे गटबाजी करून जर तिकीट नाकारत असतील तर काँग्रेसला संपवण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज नाही। याच ठिकाणी लोक बसलेले आहेत, काँग्रेसमध्येच आहेत, तेच लोक या काँग्रेसला संपवण्याच्या मार्गावर लागले आहेत। सध्या चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षात राजकारण तापले होते आणि आता गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातही काँग्रेस पक्षात राजकारण तापले आहे। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेहदी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।